अंबिका पार्क परिसराची उपनगराध्यक्ष गणेश काकडे यांच्याकडून पाहणी, अतिक्रमण हटविण्याच्या सूचना, कायमस्वरूपी उपाययोजनांचे आश्वासन। मागील काही दिवसात मुसळधार पावसामुळे तळेगाव दाभाडे शहरातील अंबिका पार्क परिसरात मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी नागरिकांच्या घरांमध्ये शिरले होते। यामुळे अनेक कुटुंबांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून परिसरात गंभीर पूरस्थिती निर्माण झाली होती। या पार्श्वभूमीवर तळेगाव दाभाडे नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष गणेश मोहनराव काकडे यांनी नगर परिषदेच्या बांधकाम विभागाचे अभियंता राम सरगर यांच्यासह परिसराची प्रत्यक्ष पाहणी करून नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या। पाहणी दरम्यान अनेक घरांच्या पातळीपेक्षा रस्त्यांची उंची अधिक असल्याने पावसाचे पाणी थेट घरांमध्ये शिरत असल्याचे निदर्शनास आले। तसेच परिसरातील गटारांवरील चेंबर्स आकाराने लहान असून गटारांवर झाडे लावणे, बांधकाम करणे तसेच इतर प्रकारचे अतिक्रमण झाल्यामुळे पाण्याचा निचरा करण्यास अडथळा होत असल्याचे स्पष्ट झाले। यावेळी अभियंता राम सरगर यांनी नागरिकांना गटारांवरील सर्व प्रकारचे अतिक्रमण स्वखर्चाने तातडीने हटविण्याच्या सूचना दिल्या। भविष्यात पावसाच्या पाण्याचा निचरा सुरळीत व्हावा आणि अशा प्रकारच्या पूरस्थितीला सामोरे जावे लागू नये यासाठी प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहनही त्यांनी केले। उपनगराध्यक्ष गणेश मोहनराव काकडे यांनी पूरग्रस्त नागरिकांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या। 4 दिवसांच्या मुसळधार पावसामुळे झालेल्या नुकसानीची गंभीर दखल घेत प्रशासनाच्या माध्यमातून आवश्यक ती मदत व कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात येतील असे आश्वासन त्यांनी दिले। तसेच नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करून गटारांवरील अतिक्रमण तातडीने हटवावे व पाणी निचऱ्याच्या कामात सहकार्य करावे असे आवाहनही त्यांनी केले। यावेळी नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत अंबिका पार्क परिसरातील पूरस्थितीवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी नगर परिषद आवश्यक ती कार्यवाही करणार असून सर्व प्रकारचे सहकार्य करण्यात येईल अशी ग्वाही उपनगराध्यक्ष गणेश काकडे यांनी यावेळी दिली।